केदारनाथला जाणं सगळ्यांचं स्वप्न असते, पण तुम्हाला माहिती आहे का या स्वप्नपूर्तीचा रस्ता अवघड आहे का सोपा? चला तर मग जाणून घेऊया. केदारनाथ किनी 12 ज्योतिर्लिंगपैकी एक व पंचकेदार छोटा धाम पैकी एक आहे आणि 12 ज्योतिर्लिंगपैकी किनी सर्वात उंचीवर असलेलं मंदिर म्हणजे केदारनाथ होय. आणि हे मंदिर किनी 3,583,000 मीटर प्लस 11,755 फूट उंचीवर आहे आणि गंगेची उपनदी मंदाकिनी या नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. तर सगळ्यात मेन विषय म्हणजे किनी टोटल ट्रेक किती करावा लागतोय. इथल्या गव्हर्नमेंटच्या लावलेल्या बोर्ड नुसार किनी हा टोटल ट्रेक गौरीकुंड पासून म्हणजे ट्रेकच्या स्टार्टिंग पॉईंट पासून 14 किलोमीटरचा आहे. पण विषय असा की नाही, माझ्या अनुभवानुसार हा टोटल ट्रेक किनी 22 किलोमीटरचा आहे. आणि मेन प्रश्न म्हणजे की ट्रेक करायला किती तास लागतात आणि वरती किनी श्वास घ्यायला त्रास होतोय का नाही. मी नोव्हेंबर महिन्यात किनी केदारनाथला गेलतो आणि हा महिना किनी टेम्पल क्लोजिंगचा असतोय, त्यामुळे गर्दी पण जाम असते आणि घोडे कच्चरचं प्रमाण सुद्धा जास्त असते. त्यामुळे रस्त्यावरून चालता सावधानीने चालायला लागते. त्यामुळे आम्हाला टोटल 10 तास लागले आणि वरती टेम्परेचर मायनसला असल्यामुळे आणि उंची जास्त असल्यामुळे जरासा त्रास होतोय. मनात जिथे ठेवायची महाराजांचं नाव घ्यायचं, ते बोलण्यात म्हणायचं आणि निघायचं मोर. ट्रेक साठी किनी वयाच्या